नमस्कार मित्रांनो, तर मी कोकणात आलो आहे माझ्या गावी तुळशी विवाहासाठी। अचानकच प्लॅन ठरला, काल रात्री मी मंगलोर ट्रेनला बसलो आणि लगेच आलो। तर आता मी सर्व जे सजावट आहे वगैरे ते सर्व करणार आहोत तुळशीच्या इकडे, आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही साडी वगैरे नेसवणार आहोत। तर ते तुम्हाला सर्व काही दाखवतो, कशी साडी वगैरे नेसवतात वगैरे ते, आणि डेकोरेशन वगैरे देखील लाइटिंग वगैरे करणार आहोत, पडदा वगैरे लावणार आहोत। तर सर्व तुम्हाला दाखवतो। तर चला जाऊया। राणी रांगोळी काढते, एक रांगोळी इथे काढून झाली आहे। विवाहासाठी आम्ही तुळशीमध्ये अजून चिंचेची एक फांदी लावली आहे, तसेच आवळ्याची फांदी लावली आहे आणि ऊस लावला आहे, तुम्ही पाहू शकता ते बघा। आणि ही जी एक काठी लावली आहे त्याला एकदम नीट म्हणजे कोयत्याने कोरीव काम केलं आहे, दिंड्याची काठी आहे ती, तुम्हाला दाखवतो मी जवळून, तुम्हाला दिसत नसेल। आणि ही चिंचेची फांदी आणि हा ऊस, आणि ही आमची सुंदर अशी तुळस। राणी इकडे पाठी लावायचा पडदा नीट करते। पुरण वगैरे देखील आम्ही पाठी लावणार आहोत। लाईट फार कमी वाटत होती, त्यामुळे हे हॉलिजन आता मी लावतोय, जे आम्ही गणपतीमध्ये लावतो। तर थोडा उजेड वाढेल आणि कलर देखील थोडे वेगवेगळे पडतात, त्यामुळे चांगलं दिसेल अजून। आत्तू आणि काका देखील आलेत माझे, ते साडी आणि लाइटिंग वगैरे करायला मदत करत आहेत। दाजीबाने ही सुंदर अशी साडी नेसवली आहे तुळशी देवींना। तर आधी जी हिरवीवाली साडी नेसवली होती ती लाईटीमुळे दिसत नव्हती जास्त, तर त्यामुळे ही साडी नेसवली आहे। खरं तर पिवळ्या किंवा थोड्या लाईट कलरची हवी होती साडी, पण ती नव्हती, त्यामुळे आम्हाला ही ठीक वाटली। तर आता ही साडी आम्ही परत नेसवली आहे, ही थोडी लाईटीमध्ये दिसते। राणीने आणि वंदातूने कमरबंद तसेच दागिने वगैरे सर्व काय अजून बाकी होतं ते सर्व घालून घेतलेलं आहे। थोड्या वेळाने तुम्हाला फायनल लुक दाखवतो सर्व। तर हा आहे आपल्या तुळशीचा फायनल लुक। खूप सुंदर अशी साडी वगैरे तसेच सजावट देखील झालेली आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा। आता फक्त आम्ही नवरदेव येण्याची वाट पाहतोय। आपले नवरदेव आलेले आहेत आणि आम्ही छान अशी त्यांची एंट्री देखील घेतलेली आहे। तर तुम्हाला आवडले असतील तर नक्की ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा। अक्षता वाढल्या आहेत सगळ्यांना।
बरवी दुर्वांकुरा चेतुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे त्या मोरयाला स्मरे पायी पंजन घागुर्या ऋणझुनी प्रेमी बरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधुवरा कुर्या सदा मंगल शुभ लग्न गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा तनया शर्मान्वती वेदिका शिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता तया गंडकी पूर्णा आता मी वाडीतली सगळी लग्न करायला चाललो आहे. आमच्याकडचं झालं आहे. आता शेजारी जे आहेत वाडीतले अजून त्यांच्याकडे चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो सर्व काही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल आत्तापर्यंत तर नक्की लाईक करा आत्ताच आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं ते. कृष्णाजी मधुवनी पुर्या सदा मंगलम शुभ लग्न आली लग्न घटी समीप नवरा. आता मी तिसऱ्या घरी आलो आहे लग्न लावायला. या घरातले सर्व मुंबईला असतात, त्यांना यायला मिळाले नाही, त्यामुळे आम्ही लग्न लावतोय. आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पू मने रुक्मिणी पुत्र त्यासी पुसोनी पुर्या सदा मंगलम शिव लग्न.
तर आता आपण जो नवरा बनलेला मुलगा त्याच्या घरी आलोय शेवटच्या लग्नासाठी. 4 लग्न केली आहेत टोटल तुळशीची. तर जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. प्रथम जे कन्या निगे सासरी माता घालून भूषणे म्हणतसे सांभाळ तोडे तरी बाळी घातले बाला सद्गद होय अश्रू जलही गालावरी पादले शिवलग्न. तर आता आम्ही सर्वांच्या घरी तुळशी विवाह करून आलोय वाडीतल्या सर्वांच्या घरी. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, कोकणातील पद्धत आवडली असेल तुळशी विवाहाची, तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा. जे तुमचे कोकणी मित्र असतील किंवा कोकणाच्या बाहेरचे देखील असतील त्यांना देखील तुम्ही कोकणातील पद्धत दाखवू शकता. जर आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन आय विल टेक केअर. बाय. धन्यवाद.